नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर कुकरमध्ये वरण भात कसा लावायचा ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर कुकरमध्ये मी 1 तांब्या पाणी टाकून घेतलं आणि आता मी आज मसुराची डाळ बनवणार आहे। तर मसुराच्या डाळ बनवण्यासाठी मी 1 वाटी मसुराची डाळ घेतली आणि आता कुकरच्या डब्यामध्ये मी स्वच्छ अशी धुवून घेणार आहे। डाळ मी 2दा धुवून घेते पाण्याने। मस्त अशी 2दा धुवून घ्यायची मसुराची डाळ। आता मी कुकरच्या दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते स्वच्छ धुतलेली डाळ। आता याच्यामध्ये पाणी टाकून घेते डाळीमध्ये। ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेते। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हा डबा मी कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून घेते। डाळ नेहमी खालीच्या बाजूला ठेवायची। नंतर मी तांदूळ बनवायला घेते। तर मी कुकरच्या भांड्यामध्ये तांदूळ काढून घेतले। आता हे तांदूळ मी स्वच्छ असे 2 पाण्याने धुवून घेते। तांदूळ मी नेहमी 2 पाण्याने धुत असते, म्हणजे 2दा धुत असते। तर स्वच्छ असे तांदूळ धुवून घ्यायचे। मस्त असे धुवून घेते। चॅनलवरती नवीन आला असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा। तर मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले, याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं। आता कुकरमध्ये हा डबा मी भाताचा ठेवून घेते। तर खाली डाळ ठेवायची आणि वरती तांदूळ ठेवायचे, वरती तांदळाचा डबा ठेवायचा। व्यवस्थित ठेवून घ्यायचं। तुम्ही प्लेटवर ताट ठेवलं तरी चालेल। आणि मी आता कुकरचं ढाकण लावून घेते। आता कुकरवरती मी 2-3 शिट्या बनवून घेते। 2-3 शिट्यामध्ये डाळ सहज शिजते। तर 2-3 शिट्या करून घ्यायच्या। तर 2-3 शिट्या झाल्या। मी तुम्हाला कुकरमध्ये शिजलेलं दाखवायचं विसरून गेले। तर लगेच मी बघा असा भात माझा कुकरमध्ये शिजून तयार झाला आहे। खूप मस्त असा शिजला आहे भात आणि बघा डाळ पण मसुराची मस्त अशी शिजली आहे। तर याला मस्त असं हाटून घ्यायचं आणि मस्त फोडणी द्यायची। खूप छान डाळ झाली आहे। आवडली असेल तर लाईक करा। धन्यवाद।